तहसील कार्यालय धर्माबाद, पंचायत समिती धर्माबाद, कृषी विभाग आणि युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला होता. खरं तर खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आता ऊन झालं आहे आणि गरम हवा देखील यायला लागली, त्यामुळे एकदम 5 मिनटामध्ये मी माझं बोलणं संपवणार आहे. तर माझ्यासमोर 2 वयोगटातील लोक बसलेले आहेत. एक धोती नेहरू शर्ट घातलेले, ज्यांनी बापजादाची काळी माय जपून ठेवलेली आहे, हे एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग आहे युवा वर्ग आहे. युवा वर्ग म्हणजे आता ही काळी माय तुमच्या हातात आहे, त्याचं सोनं करायचे का माती, म्हणजे माती तर आहेच ऑलरेडी ती, पण ती माती फक्त माती नाही, ती काळं सोनं आहे आपलं, तर त्याला माती ठेवायचे, तर हे आपल्यावर निर्भर आहे. तर आपण खूप भाग्यशाली आहोत. धर्माबाद तालुक्यामध्ये जेव्हा मी आले तेव्हापासून आत्तापर्यंत मला इथल्या लोकांमध्ये आम्ही खूप उपेक्षित आहोत, आमच्यावर कोणाचंच लक्ष नाही, आमचं कोणीच ऐकून घेत नाही अशी भावना आहे. परंतु मी बीड जिल्ह्यात काम केले, वडवणी तालुक्यामध्ये, आणि लातूरमध्ये मी जळकोटलाही काम केले. तर सांगायचं आहे आपल्याला की आपल्याकडे किती फुटावर पाणी लागतं आपल्याला बोर खोदली तर? किती? 100पर्यंत बस. हां, तर जळकोटला 700च्या पुढंच लागतं. 700च्या खाली, त्याच्या अलीकडे जर पाणी लागलं तर तो शेतकरी नशीबवान. ठीक आहे, सांगायचं आहे असं की 700च्या पुढं किती घालायचं ते घाला, पण 700च्या अलीकडे तुम्हाला काहीच नाही भेटणार. आमचे BDO साहेब आपले मुखेडचे मेडेवार साहेब होते, ते 200 फूट शासकीय मर्यादा आहे मॅडम, एकायलाही पाणी लागत नाही म्हणे, सगळे कोरडेच जातात. बरोबर आहे, तेच सांगते. आता जळकोटला लागूनच कंधारची शिव आहे, जाम जळकोट. सांगायचं आहे असं की आपल्याकडं देवानं भरपूर दिलेलं आहे. दिलेल्या जे काही देवानं दिलेलं आहे, कसं आहे, आता जे देवानं दिलेलं असते ते माणूस हिरावून घेऊन जाऊ शकत नाही, परंतु माणूस त्याचं सोनं करू शकतो. तर त्याचं सोनं करण्यासाठी माणसाला कोणाचं तर मार्गदर्शन असावं लागतं, कोणाची तरी माहिती असावं लागते. आता कसं असतं की भारत सरकारला देखील एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर ते काय करतं की जगामध्ये कोण्या देशामध्ये, मग तो जापान असेल, चीन असेल, कुठला तरी दौरा करतात. बरोबर आहे का साहेब? ह्या दौऱ्यावर गेले, ह्या अभ्यास दौऱ्यावर गेले, त्या अभ्यास दौऱ्यावर गेले. आपले सरपंच महोदय देखील बऱ्याच दौऱ्यावर जातात, पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या गावात जातात, त्या गावात जातात. तर माझी इच्छा अशी आहे की नांदेड जिल्ह्यामधल्या समराळा या गावामध्ये लोकांनी अभ्यास दौरा करण्यासाठी यावं. इथं चंदनाची शेती कशी केली जाते बाबा, इथं नारळ, मला डोणगावकर साहेबांनी दाखवलं की एक नारळ म्हणलं की आपल्याला असं वाटतं की एकदम माडासारखं खूप उंच गेलेलं आहे. त्यांनी असं लिंब किंवा आपला आंब्याच्या उंचीच्या नारळाच्या झाडाला एक 50-60 नारळ लागलेले दाखवलेले आहेत मला फोटोमध्ये. बरोबर आहे का साहेब? तर अशा शेती सध्या आपल्या तालुक्यामध्ये, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी चालू आहेत. तर आता सध्या उन्हाळा आहे, सध्या शेतामध्ये काही नाही आहे. लग्नाचा कालावधी आहे, जसं लग्नाला आपण एखाद्या पाहुण्याकडे आवर्जून जातो, तसं डोणगावकर साहेबांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमनं जिथं कुठं हे असे शेतीचे प्रयोग केलेले आहेत, ज्यांनी उत्पादन घेत आहेत, तर आवर्जून तुम्ही त्यांच्याकडून ते पत्ते घ्या आणि त्या शेतकऱ्याला जाऊन भेटा. कसं आहे की तुम्ही आतापर्यंत काळी माय राखलेली आहे, परंतु इथून पुढचं भविष्य खूप वेगळं आहे. शेतीला फक्त आपण शेती म्हणून बघण्यापेक्षा ते एक उद्योग करायचं एक चांगलं ठिकाण आहे. आपण पाहतो आपल्याकडले मॅक्झिमम लोक जे पोरं वयात आले, 10वी-12वी झाली की निघाले, पुण्याला निघाले, कोल्हापूरला निघाले, मुंबईला निघाले. कशाला? एकतर अभ्यासाला जातात पुण्याला, नाहीतर मग कोण्या तर दुकानात जाऊन, कंपनीत जाऊन, दुकानात जाऊन, कापड दुकानात पण बरेच जातात आपले लोक, तर तिथं जाऊन धंदा करतात. बरोबर आहे का? तर ही परिस्थिती आपण बदलू शकतो, आपल्या हातात आहे. परंतु आपल्या नजरेसमोर असूनही दिसत नसणारी काही गोष्टी असू शकतात. तर त्यातली ही एक गोष्ट आहे. आपल्याला सुदैवानं मी पहिलं सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे चांगलं पाणी आहे. कोणतंही पीक जगवायचं असेल, मग ते फळबाग असतील, कोणतंही पीक असेल, बहुवार्षिक असतील किंवा 1-2 वर्षात येणारे असतील, तर यांच्यासाठी आपल्याकडे महत्त्वाचं असतं पाणी. आणि दुसरी गोष्ट, आपण एवढं चांगलं गाव निवडलेलं आहे, तर आपले कृषी विभागाचे कोण आहेत? कृषी विभागाचे आलेत नाही का? बरं, कृषी विभागाचे अधिकारी जे असतात ना, त्यांच्याकडे टेक्निकल पर्सन असतात, आपल्याकडेही असतील, की इथली जी माती आहे या मातीमध्ये कोणत्या प्रकारचं फळपीक चांगलं येऊ शकतो. प्रत्येक फळपीक, आता तुम्ही इथं येऊन जर काजू लावले तर येईल का? नाही येणार. बरोबर आहे का? प्रत्येक
मातीचं एक वैशिष्ट्य असतं की त्या मातीमध्ये काहीतरी चांगलं येतं आणि ते खूपच चांगलं येतं, त्याच्यासारखी चव. आता हापूस आंबा जो आहे आपल्या देवगडचा असेल, तिकडले कोकणातले जे असतात ते हापूस इथं जरी आणून लावला तर त्याला चव येणार नाही, परंतु अशी एक आपली ओळख व्हावं की इथं एवढं चांगलं पीक येते की त्याची चव दुसरीकडे येत नाही आपल्या धर्माबादमध्ये. तर आपण सर्वांनीच इथं खूप चांगलं कार्यशाळेचं हे आयोजन केलेलं आहे. थोडी अपेक्षित जेवढी आपल्याला संख्या होती ती शेतकऱ्यांची संख्या नाही आहे, परंतु हजारांच्या संख्येमध्ये येऊन एकानंही त्याचं जर अनुकरण करणार नसेल तर त्याचाही फायदा नाही. आणि 100च लोक असतील, 100पैकी 50 लोक जर अनुकरण करत असतील तर मला असं वाटते की गावामध्ये आपल्या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे एक मौत झालेली आहे. लोक तिकडं पण काही आहेत, परंतु इथं जे लोक आलेले आहेत ते एक ज्ञानाची पंथी घेऊन जर गावात गेले तर त्याचे दिवे घरोघरी लागतील. आणि आपण थोडं पकडा सगळे. तर प्रत्येक मला असं वाटते की समराळ्यामध्ये येत्या जून-जुलैमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड व्हावी. आणि पुढच्या वर्षी आम्ही तोटावाड साहेब ज्यावेळेस येऊ तर त्या फळबाग लागवडी झालेल्यामध्ये आम्हाला फिरता यावं अशी माझी अपेक्षा राहील. फक्त तरुण बंधूंना एवढीच माझी विनंती आहे की आपल्या आजोबांनी, पणजोबांनी, बापांनी, माईंनी शेती राखलेली आहे तर त्याला आता सोनं करायची आपली वेळ आहे. तर जास्त वेळ घेणार नाही, वातावरण थोडं बदलत आहे. तर डोणगावकर साहेबांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि साहेब, अशा संधी मी आपल्याला म्हणजे आमची विनंती राहील की आम्ही मंडळ स्तरावर पण काही कॅम्प घेणार आहोत मे महिन्यामध्ये. तर आमच्या विनंतीला मान देऊन आपण तिथे देखील येऊन मार्गदर्शन करावं. तिथे देखील भरपूर चांगले शेतकरी आपल्याकडे येणार आहेत. करखेली असेल, सिरजखोड असेल किंवा धर्माबाद प्रॉपरला पण आपण एखादं आयोजन करूया. तर असे मंडळ किंवा मोठं गाव कारेगाव आहे तर असे मोठ्या मोठ्या गावामध्ये देखील आपण आपल्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करूया. आपल्या प्रत्येक तालुक्यामधल्या म्हणजे आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक एक शेतकरी जरी घडला आपल्या मार्गदर्शनानुसार, एक शेतकरी जर एका शेतकऱ्याचं आयुष्य बदललं तर बघा, एक शेतकरी चांगला झाला, त्याचं घर चांगलं बांधलं, त्याचं पोरगं कामाला लागलं की त्याच्याकडे बघून दुसरे 10 बघतात. परंतु आपल्याकडं कसं आहे की चांगल्याकडे बघायची प्रवृत्तीच नाही, बरोबर आहे का? तर आपण प्रवृत्ती बदलूया आणि असे मार्गदर्शन शिबिर आम्हाला आणखीन आयोजित करायचे आहेत. प्रशासनाने देखील त्याच्यामध्ये नक्कीच आघाडीवर राहणार आहोत आम्ही. तर मी माझ्या कालावधीमध्ये किंवा तोटावाड साहेब देखील आहेत, साहेबांनी देखील इतकं चांगलं म्हणजे स्मशानभूमीमध्ये मी आल्या आश्चर्य व्यक्त केलं की म्हणजे ठिकाण कुठं आहे तर नाही स्मशानभूमीमध्ये. अरे म्हटलं हे काय? तर मग आता कळालं मला प्रयोजन काय आहे. आणि असंच नवीन साहेबांच्या संकल्पना आहेत, खूप चांगल्या आहेत. इथं एवढं चांगलं आयोजन केल्याबद्दल साहेबांचे ग्रामसेवक असतील, त्यांचे सर्वच टीम यांचं देखील मी आभार व्यक्त करते. गावकरी एवढ्या उन्हामध्ये आलेले आहेत, बरेचसे गावकरी बाहेरच्या गावातूनही आलेले आहेत. तर आपण देखील गावामध्ये जाऊन आपला जो काही मित्रपरिवार असतो, शेजारी पाजारी असतात, त्यांना बोलून साहेबांचं मार्गदर्शन तुम्ही त्यांना देखील मिळवून देऊ शकता. तर सर्वांचे आभार व्यक्त करते आणि मी माझी जागा घेते. धन्यवाद. ज्या आता मॅडम सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याला ही शाश्वत शेती करायची आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडं नावं द्या, तुमच्या गावात बैठक घेऊ आणि शाश्वत शेती कशी करायची, कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारी शेती कशी करायची, फळबाग कसे लावायचे, अर्थकारण कसं मजबूत करायचं याबद्दल आम्ही गावागावात शिबिरं घेतच असतो. मॅडम आता सांगितल्याप्रमाणे मॅडम अजून कोण्या गावामध्ये जर त्यांनी सांगितले तर त्या गावात आमची टीम येईल. शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा. युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती. मोबाईल नंबर 982354 5891 किंवा 8007 209791.